जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या आपण झडपोलीला आहोत आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण जे करतात, जे अन्य राजकारणाला जे राजनीतीवाले आहेत त्यांना जे राजकारण करतात त्यांच्यासाठी हे उदाहरण आहे। आणि गरीब लोकांची सेवा आपण पाहू शकता, काही हॉस्पिटल उभारलेलं आहे, इथे गरीब लोकांची सेवा केली जाते, कित्येक ऑपरेशन केले जातात। आपण माहिती घेऊ, आपल्यासोबत डॉक्टर आहेत आणि अरविंद देशमुख सर आहेत। देशमुख सर, इथली माहिती आम्हाला द्या, तर इथे किती गरीब लोकांचे ऑपरेशन होतात वगैरे। नमस्कार, मी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र सदस्य अरविंद देशमुख। निलेशजी भगवान सांबरे साहेब यांनी मला पोलीस अकॅडमीचं खास करून नियोजन करायला दिलं, MPC UPCचं। त्याचबरोबर आज सर हॉस्पिटलची माहिती विचारत आहेत आणि सर इथे आलेत प्रत्यक्षात। हॉस्पिटलला 130 बेडचं आपलं हॉस्पिटल आहे, सुसज्ज असं। साहेबांच्या वडिलांच्या नावाने हॉस्पिटल चालू केलेलं आहे, स्वतःच्या सोपमाईतून याचं सगळं काही केलं जातं। इथे कॅन्सरचा कुठलाही रुग्ण असतो, म्हणजे पोटातल्या बाळापासून तर 80 वर्षाच्या 100 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत कुठलाही रोगी इथे येऊ देत, त्याला बरा करण्याचं काम डॉक्टर गिरीश सर असतील, त्यांचे डिपार्टमेंट असेल, आणि हे सगळं साहेबांच्या माध्यमातून होत असतं। प्रतिदिवस सांगायचं झालं तर 25 ते 30 लोकांचं इथे नुसतं नेत्रांचं म्हणजे डोळ्यांचं ऑपरेशन केलं जातात। जनरल काही असतील विषय, इथे डिलिव्हरी मोफत केली जाते। कुठलीही समस्या असू देत, सांबरे साहेबांच्या या झडपोली नगरीमध्ये आले तर तिथे ते सॉल्व्ह केले जातात। तसेच आपल्यासोबत डॉक्टर आहेत। डॉक्टर, काय माहिती द्या? नमस्कार, हे 130 बेडेड हॉस्पिटल आहे। टोटल असं हॉस्पिटल म्हणजे ठाणे, कल्याण किंवा सिटीमध्ये लाजवेल अशी सेवा आपण इथे ग्रामीण भागामध्ये देतो। आता ह्या गावाची लोकसंख्या जर बघितली तर 200 लोकसंख्या असलेलं हे गाव आहे। पण सांबरे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या नावाने हे हॉस्पिटल चालू झालं आहे। त्यांची भावना जनतेसाठी एकच आहे की बाबा कुठलाही रुग्ण इथं आल्यानंतर तो बराच झाला पाहिजे, ती कळकळ आप्पांची असते। आम्ही ते कायम बघत असतो आणि कुठलाही रुग्ण आला तर आम्ही तो नाकारत नाही, कारण की डेली कॅटरॅक्ट सर्जरी असो, कॅन्सर ठाणे सर्जरी जिल्ह्यातून कुठूनही कानाकोपऱ्यातून पेशंट इथे येतात का? आपल्याकडे ठाणे जिल्ह्यातून परत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इकडे पालघर, भोईसर, मोकाडा, जव्हार या सर्वीकडून, इवन आपल्याकडे गुजरात, वापी वगैरे, सिल्वासा, तिथून पण आपल्या दुसऱ्या राज्यातले, तर कुठल्याही पेशंटला असं मना केलं जात नाही किंवा अडवलं जात नाही की बाबा तू त्या राज्यातून आला आहे। ही फक्त जनसेवा आणि मानवसेवा हा हे ध्येय आप्पांचं आहे आणि ते सर्वांना करायला सांगतात। आपण बघितलं, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष जे आप्पा गोरगरिबांची जी सेवा करतात, एवढी मोठी सेवा, ईश्वर सेवा जी बोलतात, ती आप्पांच्या हातून घडते। आणि आपण हॉस्पिटल बघूया, आपण अकॅडमी, त्यांचे हायस्कूल जे आहेत ते आपण पूर्ण बघून घेऊया, चला। आपण पाहू शकता इथे हे ऑप्शनची ओपीडी आहे। इथे सर्व पेशंट पहिले चेक केले जातात, नंतर मग त्यांचे काही ऑपरेशन वगैरे निघाले, नंबर निघाले, ते सर्व या मशिनरीद्वारे ओपीडीतून काढले जातात। स्वतंत्र असं रक्त चाचणीचं, रक्त तपासणीची पॅथॉलॉजी आहे, हेही सर्व पूर्ण मोफत आपण देत असतो। हे सर्व ब्लड असो, कुठूनही पेशंट आला तरी ऑपरेशनसाठी लागणारे रक्त तपासणी वगैरे सर्व मोफत इथे केलं जातं। पुढे जाऊन डायलिसिस, हे सुसज्ज असं 5 डायलिसिस असलेलं मशीन असलेले डायलिसिस युनिट आहे। इथे महिन्याला जवळपास 250 ते 300 लोक डायलिसिसचा लाभ घेतात आणि तेही पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट। डायलिसिससाठी जर बोललं तर आपल्याकडे ठाणे, भिवंडी, कल्याण, जव्हार, मोकाडा इथून सर्व पेशंट येत असतात। हा पूर्ण वेटिंग एरिया आहे। ओपीडी, बाह्य रुग्ण असेल, एक्सरे असेल, इकडे पण ओपीडीज आहेत, सर्व वेटिंग एरिया आहे। ताई, इथे जे निलेश आप्पा सांबरेंनी जे हॉस्पिटल खोललेलं आहे, इथे सुविधा तुम्हाला पूर्णपणे भेटते का? आणि पूर्ण मोफत आहे का? धन्यवाद। निलेश आप्पा सांबरे यांनी जे
गरीब लोकांची जी सेवा करतात ते मग त्याच्यामध्ये कोणी पण येते त्याची जी सेवा इथे चालू आहे ती विनामूल्य चालू आहे. पैसे घेतले जातात काही फ्री कॉस्टमध्ये केले जातात. पूर्ण ऑपरेशन असो काही असो उपचार आपल्याला इथे त्यांनी उपलब्ध करून दिले हेच त्यांचं योगदान समाजासाठी चांगलं आहे. ओके धन्यवाद. हा वेटिंग एरिया आहे. हे 2 मिनिटं थांबा. हे पूर्ण मेडिकल शॉप आहे. पेशंटसाठी लागणारे मेडिसिन, टॅबलेट, सिरप जे काही इंजेक्शन वगैरे पूर्ण मोफत आणि 24 तास चालू असते. या चालू. सोनोग्राफी सेंटर आहे. हे सर्व पेशंट सोनोग्राफीसाठी बसले आहेत. हा सुसज्ज असा ICU सेटअप आहे. 5-6 बेडचा ICU सेटअप आहे. व्हेंटिलेटरपासून पेशंट तर बाकी हार्ट अटॅक, पॅरालिसिस, CKD म्हणजे डायलिसिसवरचे पेशंट वगैरे असे सर्व सिरियस पेशंट इथे घेतले जातात आणि सर्व बरे केले जातात. सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे. इथे ॲक्च्युली निर्जंतुकरण केल्यानंतरच आपल्याला जाता येतं, पण आपल्याला आता नंतर करायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो सर्व. हे सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे. इथे ब्रेनच्या ऑपरेशनपासून तर कॅन्सरचे, हाडांचे, मुलांचे, जनरल सर्जरी, हार्निया, अपेंडिक्स कुठलंही असं ऑपरेशन नाही की इथे होत नाही. हे सर्व केले जातात आणि या सर्व मशिनरी आहेत. हे सर्व मोठे मोठे मशिनरी इथे घेतलेले आहेत आणि हे सर्व हे आपण स्वखर्चातून करून कुठल्याही प्रकारचं कुठून निधी न घेता, CSR फंड न घेता हे सर्व आपण स्वखर्चाने चालवत आहे आणि जनतेसाठी मोफत सेवा देत आहे. हे ऑपरेशन नंतर सर्जिकल वॉर्ड आहे. सर्जिकल ICU आम्ही याला बोलतो. त्या ऑपरेशन नंतर सर्व पेशंट शिफ्ट केले जातात. हे डेली 5 ते 10 ऑपरेशन हे होत असतात आणि हे सर्व इथून पेशंट मग नंतर जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करून मग नंतर डिस्चार्ज दिले जातात. तुम्ही कुठल्याही पेशंटला विचारू शकता की तुमच्याकडून काही पैसे वगैरे आकारण्यात आले आहेत का, जेणेकरून जसे ठाण्यामध्ये ज्युपिटर आहे, अन्य मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, तसे इथे सगळं ऑपरेशन सर्व ऑपरेशन केले जातात. आणि आपल्याकडे जो काही पॅनल डॉक्टर्स आहे जवळपास 100 ते 150 डॉक्टर आपल्याकडे अटॅच आहे. सर्व ज्युपिटर, फोर्टिस अशा ठिकाणी अटॅच असलेले सर्व डॉक्टर आपल्या पॅनलवर आहेत. बाबा तुम्ही इथे कशासाठी आलेले आहेत? ऑपरेशन आहे. इथे पूर्ण खर्च तुम्हाला करावा लागत नाही ना? सर्व सुविधा तुम्हाला मोफत सुविधा पुरवल्या जातात. तुमचं ऑपरेशन कसलं आहे? आपण पाहू शकता का इथे पूर्ण मोफत सुविधा ही आपणचा जो समाजकारण आहे, जे समाजाची सेवा करतात त्यांच्या हॉस्पिटलची आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि 20% राजकारण आणि 80% समाजसेवा आपण सगळी बघितलेली आहे. त्यांच्याकडून जे घडत आहे, गरिबांची सेवा होते ही आपण स्वतः बघितलेली आहे. धन्यवाद. आपण पाहू शकता का हॉस्पिटलमध्ये जी सेवा घेण्यासाठी इथे लोकांची रांगा लागलेल्या आहेत. OPD आहे म्हणजे दातांचे सुद्धा काही रूट कॅनल असेल, डेंटल काही प्रॉब्लेम असतील, ती ही OPD पूर्णतः फ्री केली जाते. कारणास्तव आतमध्ये डोळ्याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊ नाही शकत कारण की तिथे काही रिस्ट्रिक्शन असतात. हे डोळ्याचं ऑपरेशन डेली 15 ते 20 ऑपरेशन हे मोफत केले जातात. हा जनरल वॉर्ड आहे. जनरल वॉर्डमध्ये सर्व मलेरिया, डेंग्यू,
गॅस्ट्रो असे सर्व पेशंट जनरल पेशंट ॲडमिट असतात आणि हे सर्व पेशंट आपले ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून आलेले असतात. तर आहे ना तुम्ही सर हिची मम्मी आणि हायस्कूल बांधलेले आहे आपण आणि त्या हायस्कूलची आपण माहिती घेऊ सरांकडून, देशमुख सरांकडून. नमस्कार. साहेबांनी इथे भावनादेवी भगवान इंटरनॅशनल स्कूल, भावनादेवी हे त्यांच्या आईचं नाव आहे आणि विक्रमगड तालुक्यामध्ये मी तरी माझ्या माहितीनुसार एवढं मोठं स्कूल आज पहिल्यांदा पाहतो इथे. आणि हे साहेबांची इथे पार्श्वभूमी म्हणजे हीच जागा, जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे 200 लोकवस्तीचं गाव आहे. पण या गाव लोकवस्तीमध्ये आज CBSE शाळा चालू केल्यामुळे इथे 1400 विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर जिथे आपण आता उभे आहोत इथे हे पोलीस मैदान आहे आणि या पोलीस मैदानासाठी 270 विद्यार्थी म्हणजे 170 मुली आणि 100 मुलं अशी आपण बॅच इथे चालवतोय प्रतिवर्ष. आणि याच्या माध्यमातून खूप चांगला स्कोअरसुद्धा आलेला आहे. 2023ला 288 विद्यार्थी या अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या ज्या पोलीस भरती निघतात त्या पोलीस भरतीमध्ये लागलेले आहेत. आर्मी असेल, SSC GD असेल, आता TA भरतीसाठी नाशिक इथे 12 तारखेला भरती आहे, तिथे सुद्धा आपली मुलं जाणार आहेत. तर हे सगळं साहेबांच्या माध्यमातून सगळं मोफत चालतं. त्याचबरोबर इथे UPSC MPSC चालते. त्याचे इथे विद्यार्थी आहेत निवृत्ती दिनकर सर, जे शहापूरचेच आहेत आणि तुम्ही शहापूरचे असल्यामुळे मी सरांना बोलून घेतलं आणि मी दिनकर सरांना विनंती करतो की आपण थोडीशी माहिती द्यायची. UPSC MPSCची जी मुलं इथे शिकतात पूर्ण महाराष्ट्रामधून येतात का इथे? हो सर, मी जवळपास 2 ते 3 वर्ष झाले मी इथे राहून आहे. मी आपणचं कार्य खूप जवळून बघितलेलं आहे. आतापर्यंत मला वाटते असा कुठला जिल्हा नसेल महाराष्ट्रातला का जिथून इथे विद्यार्थी आला नाही आणि तो आपलं स्वतःचं काहीतरी कर्तृत्व सिद्ध करून गेला नाही. आताच काही दिवसांपूर्वीची जर गोष्ट आपण बघितली तर स्वप्नील मानेसारखा पोरगा, तर ज्याला सर आई वडील सुद्धा नाही आहे, तर तो विद्यार्थी इथे येतो, आपण भेटतोय की आपण मला UPSC करायचे, मला अधिकारी बनायचे. आप्पा त्याची पूर्ण व्यवस्था म्हणजे जिथून एक्झामला जाईपर्यंत सुद्धा जर का आप्पा ते स्वतः जबाबदारी घेतात आणि आज तो IPS म्हणून म्हणजे ते स्वतः IPS म्हणून इथे IPS बनतात. म्हणजे हे मला वाटते खूप मोठं कार्य आहे आप्पांचं. मला तरी वाटतं की समाजकारण करत असताना राजकारणाची कुठेतरी जोड असायला हवी. मी आतापर्यंत आप्पांचं जेवढं कार्य बघितलंय तर जर का एखादा आमदार, खासदार म्हणजे जे आता सध्या कार्यरत आहेत राजकारणामध्ये, ते एवढं महान कार्य मी अजूनपर्यंत तरी बघितलं नाही. आणि ते कार्य कुठल्याही पक्षाचा आधार नसताना, सत्तेत नसताना जर का आप्पा स्वतः करतायत, तर मला कुठेतरी वाटतं की आप्पांना सत्तेमध्ये येणं खूप गरजेचं आहे आणि आप्पांना राजकारणामध्ये त्या पदावरती जाणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. एकंदरीत मी इथे बघतोय अनेक समाजातील, अनेक कुटुंबातील, नाही जात बघितली जात, नाही पात बघितली जात किंवा नाही कुठल्या धर्माचा, कुठल्या वंशाचा, काहीच न बघता इथं जातीचं राजकारण होत नाही, कसलंच राजकारण. इथं फक्त एक माणुसकी जपली जाते आणि झडपोली हे एक पंढरपूर आहे असं मला वाटतं. कारण इथे आलेला प्रत्येक नागरिक त्याला आरोग्य इथं मिळते, शिक्षण मिळते, चांगलं कर्तृत्ववान माणूस इथे बनून तो एक मोठ्या आपल्या स्वतःचं भविष्य किंवा आपली पिढी उद्धारतो, आपला समाज उद्धारतो आणि कुठेतरी इथे एक देश घडण्याचं एक कार्य आपण करतात. आप्पांच्या हातातून जो राजकारण 20% राजकारण आणि 80% समाजकारण होतोय, याच्यासाठी आप्पांना जो आप्पांच्या ज्या जिजाऊ संघटनेमध्ये लोकांचे जे प्रवेश चालू आहेत त्याच्याबद्दल काय बोलाल? ते असं म्हणतात ना की सत्याचा कुठेतरी म्हणजे कधीतरी हा विजय हा होतच असतो. आपण किती जरी झाकण्याचं काम केलं ना, म्हणजे जो हिरा असतो त्याला आपण कितीतरी झाकण्याचं काम केलं तरी तो अंधारामध्ये हिरा हा चमकणारच. आणि तसंच कार्य कुठेतरी आप्पांचं दिसते. आणि म्हणून इथे कुठेतरी आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना म्हणावं किंवा दुसऱ्या पक्षातील मोठ्या नेत्यांना कुठेतरी कळून चुकलंय का आता मात्र आपल्याला जिजाऊ शिवाय पर्याय नाहीये. कारण जनतेचा कौल हा एक फक्त आणि फक्त, आणि हे आपण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, शहापूर तालुका पूर्णपणे आप्पांच्या बाजूने पूर्णपणे एकतर्फी. एकंदरीत आपण बघितलं तर
जे आपण जे कार्य करायला घेतले हे अन्य राजकारणी लोकांकडून असं कार्य होतावेळी दिसत नाहीये. अजिबातच दिसत नाही सर. म्हणजे मला तरी वाटतं का शहापूर सारखा तालुका, म्हणजे मी स्वतः शहापूर तालुक्याचा आहे म्हणून मी म्हणतोय की ज्याच्यातून मुंबईला पाणी पुरवलं जातं आणि आज तोच शहापूर तालुका कुठेतरी पाण्यापासून वंचित राहताना दिसतोय मला. ट्रॅफिकची तिथे व्यवस्था असेल, म्हणजे प्रश्न असेल, तो सुद्धा मार्गी लागलेला नाही. आणि कितीतरी समस्या आहे का ज्या अजूनपर्यंत कुठल्याही आमदारांनी किंवा खासदारांनी फक्त येणार, ज्या वेळेला निवडणुका असणार त्यावेळेला फक्त चेहरे दाखवणार आणि बाकी इतर 5 वर्ष परत त्यांचं आम्हाला चेहरा सुद्धा दिसत नाही. म्हणजे कुठेतरी हे चित्र बदलायला हवं. आता कुठेतरी पर्याय म्हणून लोक नक्कीच जिजाऊ म्हणजे, आणि मला तरी वाटते ना हे पुरस्कार वगैरे जे दिले जातात, मी मागे पण म्हटलेलं होतं का एखाद्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो, एखाद्या कुठल्या तरी एका कर्तृत्ववानाला महाराष्ट्र, मी तर म्हणतोय की आपणचं कार्य इतकं महान आहे का मला असं वाटतं की या 2025चा महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार माननीय श्री निलेशजी भगवान सांबरे साहेबांना जाहीर करावा, कारण एवढं महान कार्य ते करतायत सर. धन्यवाद. रवींद्र पाटील सर एमपीएससी. रवींद्र पाटील साहेब सर आहेत आपल्या सोबत, पुण्यावरून आलेले आहेत ते. सर काय सांगाल, जिजाऊ संघटना जो कार्य घेऊन जे पुढे चाललेले त्याच्याबद्दल काय सांगाल? सर खरंच हे खूप मोठं कार्य हे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या भागामध्ये केलं जातंय. खरं म्हणजे हा ग्रामीण भाग आहे, रिमोट भाग आहे आणि अशा भागामध्ये विद्यार्थ्यांना पुढे आणून मोठ्या प्रमाणामध्ये मोफत सुविधा हे जिजाऊ संस्था पुरवते. आम्ही जेव्हा बाहेर राहतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना पैसे खर्च करायला लागतात. जेवणाचं व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल, अभ्यासासाठी खाजगी क्लासेस असतील, त्याचबरोबर वाचनालय असतील, मोठ्या प्रमाणामध्ये इथे विद्यार्थ्यांकडनं फीस घेतली जाते. पण आपल्या जिजाऊ संस्थेमध्ये या संपूर्ण गोष्टी विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जातात आणि हजारो विद्यार्थी या संस्थेमधून घडतायत. जर आपण बघितलं असेल की साहेबांच्या माध्यमातून मोफत वाचनालय असेल, वसतिगृह असेल, शाळा असेल, हॉस्पिटल असेल, या अनेक गोष्टी आपल्याला मोफत मिळतात आणि अनेक लोक ग्रामीण भागामधून येतात आणि या सगळ्या सेवांचा लाभ घेतात. मोठ्या प्रमाणामध्ये लोक आपलं इथे करिअर घडवत आहेत. जेव्हा आम्ही बाहेर विद्यार्थ्यांना या गोष्टी सांगतो त्यावेळेस खरंच लोक कौतुक करतात की असे सुद्धा व्यक्ती असतात जे स्वकमाईमधून निस्वार्थपणे या समाजाची सेवा करतात आणि हे कार्य निश्चित. पूर्ण महाराष्ट्रामधून ज्या मुली आलेल्या आहेत इथे अकॅडमीसाठी आणि काहीतरी आपला भविष्य घडवण्यासाठी, आपण त्यांच्याशी बोलूया. ताई कुठून आल्या तुम्ही? मी सांगलीवर डहाणू आपण पोलीस भरतीमध्ये आपण बघू शकता या पूर्ण महाराष्ट्रामधून पोलीस भरतीसाठी लहान लहान मुली आपल्या ज्या आलेल्या आहेत, ताया आलेल्या आहेत आणि त्यांचा एक भविष्य घडवण्यासाठी जे जिजाऊ काम करते. मुलांमध्ये पण आपण बघू शकता भरतीसाठी आलेले आहेत मुलं. ह्या दादाशी आपण बोलू. दादा कुठून आला तू? मी लातूरवरून आलेलो आहे. हा. तर आमच्या तिकडे जे भरपूर अकॅडमी आहेत पण ते काही मोफत देत नाहीत. पण मी तेवढ्याला म्हणून एक मोफत असं म्हणजे पूर्ण म्हणजे शालेय जिजाऊ शिक्षण. संघटना ही पूर्ण मोफत तुमचा खर्च स्वतः जिजाऊचे अध्यक्ष निलेश सांबरे हे करतात. हा, निलेश सांबरे साहेब जे करतात, त्याच्यामुळे मी तेवढ्याला म्हणून इकडे आलेलो आहे. तरी मी इथं भविष्य घडवण्यासाठी आलोय, ते माझं कार्य चालू आहे. धन्यवाद. देशमुख सर, मागे जी भरती झाली बीएमसीची त्याच्याबद्दल काय माहिती देऊ? बीएमसीची फायर ब्रिगेडची भरती निघाली 910 पदांसाठी आणि आतापर्यंत बीएमसीला जर ऑल महाराष्ट्र जर सांगायचं झालं तर सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या साईडनीच मुंबईमध्ये बीएमसीला मुलं किंवा तिथे असलेले अधिकारी हे कार्यरत असायचे. पण आपल्या विभागातून कधी जात नव्हते. निलेशजी सांबरे साहेबांनी रायडर जी सीडी आपल्या समोर दिसतीये ती सीडी आणली आणि त्या सीडीच्या माध्यमातून इथे ट्रेनिंग दिली आणि मुरबाड असेल, शहापूर असेल, आपला पालघर असेल, ठाणे असेल, या 4ही तालुक्यांमधून, या 2 जिल्ह्यांमधून आपले 109 विद्यार्थी हे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून 1 रुपया न भरता लागलेले आहेत. हा रिझल्ट 2023चा आहे. 2023मध्ये जी 18,500 भरती झाली पोलीस भरती, याच्यामध्ये 288 विद्यार्थी या अकॅडमीच्या माध्यमातून, जिजाऊच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण घेऊन लागलेले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत जी 17,471 जी भरती आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी निघालेली भरती आहे, ती आता मुंबई अजून व्हायची बाकी आहे, म्हणजे लेखी परीक्षा व्हायची बाकी आहे. ग्राउंड क्वालिफाय झालेले आहेत. पण इतर जिल्ह्यांना आपले 72 विद्यार्थी हे जिजाऊच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण घेऊन, सांबरे साहेबांची जी अहोरात्रपणे जी सेवा चालू आहे, हे गरिबांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं ही मोफत प्रशिक्षण घेऊन लागत आहेत आणि मुंबईलाही 100च्या पुढे आपली मुलं लागतील असा मी अंदाज दर्शवतो. आपण बघितलं जिजाऊ संघटनेच्या अध्यक्ष जे आप्पा निलेश सांबरे जे कार्य करत आहेत, आपण त्यांच्या कार्याबद्दल पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि हे हायस्कूल तुम्ही बघू शकता. सरांनी आता माहिती दिली का फायर ब्रिगेडमध्ये जे मुलं लागली ते ही जी शिडी आहे, ही शिडी पण त्यांना फायर ब्रिगेडवाल्यांसाठी महत्वाची असते, तीही मागवलेली आहे. आणि आपण पूर्ण महाराष्ट्रातून बघू शकता की लहान लहान मुली ज्या आपला भविष्य घडवण्यासाठी पोलीस भरतीसाठी आलेले आहेत
आणि तसेच आपण मुलंही बघू शकता की महाराष्ट्रामधून अकोला असो पुणा असो अन्य जिल्ह्यातून मुलं इथे बघू शकता. UPSC MPSC पोलीस भरती जे मुलं इथे राहतात त्यांची राहण्याची सोय जी आहे या बिल्डिंगमध्ये पूर्ण त्यांची राहण्याची एकदम उत्तम सोय केली जाते. आपण त्यांच्या सरांशी बोलूया. CBSC शाळा. नमस्कार सर, माझं नाव मनोहर राठोड. मी इथं रेक्टर म्हणून काम करतोय. गेले 1 वर्षापासून मी इथं काम करतोय. इथं मान्य श्री निलेशजी सांबरे साहेब यांच्यातर्फे जे CBSE शाळा चालवली जाते त्यामध्ये JEE आणि नीट असे इयत्ता 9वीपासूनच क्लासेस चालू आहेत. त्यासाठी आपल्याकडे एकूण 90 मुलं आहेत. त्या 90 मुलांना इथं फ्री ऑफ कॉस्ट हॉस्टेलची सुविधा, जेवणाची सुविधा हे सर्व इथं दिलेलं जात आहे. त्यापैकी काही मुलं आहेत त्यांचे क्लास चालू आहेत. ज्या मुलांचे आता क्लास सुटलेत ते मुलं आपल्यासोबत आहेत, ते तुम्ही इथं बघू शकता. त्यामधील असे काही विद्यार्थी आहेत जे 12वीला आहेत, जे JEEचे आता त्यांचे फॉर्म भरणे चालू आहे, ते फॉर्म भरायला गेलेत. आणि बाकी इथं मुलं आहेत, जर तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधायचा तर तुम्ही त्यांच्याशी पण संवाद साधू शकता. तुमची राहण्याची सोय इथे कशी आहे मला? माझं नाव उत्कर्ष राजेंद्र किरपण. मी 10वीमध्ये शिकतोय. मी शहापूर तालुक्यातनं वेलोली गावातनं आलेले आहे. मला शिक्षण मिळणं खूप कठीण होतं. मी 9वीला शहापूरला गेलो तेव्हा मी आप्पा म्हणजे निलेश सांबरे यांचं बॅनर वाचलं, तर त्याच्यामध्ये मला कळालं की इथे फ्री शिक्षण आहे. तर मग इथे मी एक्झाम दिली. इथे माझं ॲडमिशन झालं. इथे CBSE स्कूलमध्ये मिळालं. इथं राहण्याची सोय खूप चांगली आहे. इथे हॉस्टेलमध्ये गरम पाण्याची सोय, सर्व थंड पाणी सर्व आम्हाला चांगल्या प्रकारे मिळतात. हे आमचे मनोज सर आहेत, ते पण आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. वेळेवर आमची एक्सरसाइज, अभ्यास वेळे रोज पहाटे आम्हाला एक्सरसाइजला नेतात. चांगल्या प्रकारे आम्हाला मिळतं. आपण बघितलं मुलांची राहण्याची सोय जी इथे उत्तम सोय होते ती आपण बघूया आतमध्ये. आप्पांचं जो कार्य आहे, जिजाऊ संघटनेचं जो कार्य आहे, सेवा जी चालू आहे, माणुसकी धर्म जो जपला जातोय ते अन्य राजकारणाकडून आपण पाहू शकत नाही. जे मंत्री संत्री होऊन जातात त्याही आजपर्यंत एवढं मोठं साम्राज्य तयार केलेलं नाही, जो आप्पाही साम्राज्य तयार केलेलं आहे. गोरगरिबांची जी सेवा करतात त्याच्याबद्दल काय बोलाल? तर आज सांगायचं तर निलेशजी सांबरे साहेब हे नाव नुसतं फक्त पालघरमध्येच नाही तर पूर्ण कोकणात गाजतंय. आज निलेशजी सांबरे साहेबांबद्दल बोलायचं तर या गरजू आणि आदिवासी मुलांना जे शिक्षण जाते, फ्री ऑफ कॉस्ट जे शिक्षण जाते, जे CBSEचं, तर एकच इथं झडपोलीत नाही तर अशा 8 CBSE शाळा आहेत. त्यापैकी एक पालघरचा अतिदुर्गम भाग म्हणून मोखाडा मानला जातो. त्या मोखाडा तालुक्यात देखील शाळा आहेत, 3 शाळा आहेत. खोडाळा, ब्राह्मणगाव आणि मोखाडा अशा 3 शाळा आहेत. तेथील मुलं देखील कुठेतरी आश्रम शाळेत जात होती, ती मुलं देखील आज CBSE शाळा शिकतात. त्याचा आम्हाला फार गर्व वाटतो की निलेश सांबरे साहेबांनी एवढे मोठे हे व्यासपीठ तयार करून दिले, जेणेकरून जी आदिवासींची जी मुलं आहेत ते आता येता नर्सरीपासूनच ती CBSEच्या वाटेला लागले आहेत. कुठेतरी त्यांचं ते धोरण होतं, साहेबांचं जे धोरण आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला कुठेतरी मोठ्या हुद्द्यावर बसवायचं, तर ते स्वप्न साकार होते. कुठेतरी आदिवासी मुलगा पण पुढे जात आहे, कारण की मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागात हे शक्य नव्हतं. आणि तिथील आजही तिथली जर परिस्थिती बघितली तर मोखाड्यात आता सध्या तर एक आमदार होते, त्यांना पण जे करता आलं नाही ते निलेशजी सांबरे साहेबांनी केलं. तो व्यासपीठ उभा करून दिला. 3-3 CBSE शाळा चालतात, त्याच्यामुळे ते मुलं तिथे शिक्षण घेतात. आणि मुलांना आता कुठेतरी समजतंय की ज्या आम्ही अजूनही 75 वर्ष होऊनही आम्ही जे पारतंत्र्यात होतो ते आता स्वातंत्र्यात आले, कुठेतरी आम्हाला इंग्लिश शाळा मिळाले आणि त्याच्यामुळे ती मुलं तिथे शिक्षण घेतात. साहेबांचे सांगितलं तर खूप मोठी समाजसेवा आहे. काहींना जे राजकारण आहेत ते फक्त स्वतःसाठी मोठे झाले, पण आप्पांबद्दल बोलायचं तर आप्पा एवढे मोठे झालेत की हात जरी आभाळायला असले तरी पाय मात्र जमिनीवरच आहेत. कारण का आप्पांच्या बद्दल बोलणं आप्पांनी सगळ्यांसाठी खूप केलं. कारण का इथं तर आपण बघितलं तर CBSE शाळा प्लस हॉस्पिटल 130 बेडचं, तशीच रुग्णसेवा मोखाड्यात देखील चालू आहे, रुग्णवाहिका आहे. आणि जे तिथं पेशंट आहेत त्या पेशंटला पण इथं आणलं जातं आणि मोफत सुविधा दिल्या जातात. त्यासाठी तर आपणचं कार्य खूपच चांगलं आहे. आपण बघितलं जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेशजी सांबरे यांच्याकडून जो समाजसेवा होते आपण सरांकडून ऐकलं, अन्य सरांकडून ऐकलं. आणि आपण आता जे मुलं राहतात, ज्या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांची राहण्याची उत्तम सोय जी आहे ते आपण रूम पाहूया.
आपण पाहू शकता मुलांसाठी इथे एकदम उत्तम सेवा जिथे त्यांना राहण्याची जी सेवा आहे आणि त्यांची भेट पाहू शकता आपण आणि एकदम थंड वातावरण आहे इथे. जसं आपण आपल्या शेतावर राहतोय तसं एकदम शांत वातावरण आहे आणि इथे सर्व मुलं जी शिकायला येतात ती मुलं इथं राहतात आणि इथे शिक्षण घेऊन आपल्या जो आपलं स्वप्न आहे ते जिजाऊ संघटनेच्या मार्फत ते त्यांची स्वप्न पूर्ण करतात. जे बोलता येत नाही, ज्या मतमंदी जे मुलं असतात त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया की जिजाऊ संघटनेचा जो कार्य आहे तो कसं चालू आहे. आपल्यासोबत दादा तुमचं नाव काय. सुयोग पंढरी पाटील. हां, आणि दादा तुमचं नाव काय सर. मी महेश गायकवाड. तुम्ही इथे किती वर्षापासून आहात. मी शाळा स्थापन झाल्यापासून या शाळेत ॲज अ मुख्याध्यापक म्हणून संपूर्ण शाळेचा कार्यभार पाहत आहे. आज गेली 9 वर्ष या शाळेमध्ये कार्य पाहत आहे. परंतु आत्ताच नुकतीच 2023ची जी सरळ सेवेची जाहिरात निघाली होती त्याच्या माध्यमातून ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे आणि 6 महिने मी कृषी अधीक्षक जिल्हा अधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी कार्यरत आहे. आपण बघू शकता त्यांना काही दिसत नाही असेही मुलं इथे जिजाऊ संघटनेमध्ये घडतात. आप्पांबद्दल काय सांगू शकता तुम्ही. आप्पांबद्दल काय सांगायचं. आप्पांना खूप अगदी लहानपणापासून ओळखतो मी. ते बऱ्याच वर्षापासून समाजकार्य त्यांचं सुरू होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक असा निर्धार घेतला की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी 2016मध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, हॉस्पिटल, अंध मतिमंद मुलांची निवासी शाळा, त्याचबरोबर महिला सक्षमीकरण, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ग्रामीणमध्ये कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटी नसल्यामुळे शहरात जाऊन राहावं लागतं आणि ग्रामीण विद्यार्थी त्यामुळे अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही आर्थिक अडचण असल्यामुळे. ह्या सगळ्याच बाबी त्यांनी लक्षात घेतल्या आणि कुठेतरी त्यांना वाटलं की आपण या ग्रामीण विभागात एक उद्योगपती म्हणून काम करतो तर आपण जो कमावलेला पैसा आहे तो समाजाच्या सेवेसाठी कुठेतरी लागला पाहिजे आणि त्यातून कुठेतरी शैक्षणिक प्रगती, आरोग्य, सगळं समृद्धी झाली पाहिजे सगळीकडे किंवा उपचाराविना कोणी दगावलं नाही पाहिजे. हे सगळे डोक्यात विचार घेऊन आणि आप्पांनी जे कार्य 2016 पासून बरीच वर्ष झाली पण आज जवळजवळ 10-15 वर्ष म्हणू आपण की त्यांचं संस्थेचं आपलं जिजाऊ संघटना आणि संस्था जे काम करते ते एक त्यांना शब्दच नाही बोलण्यासाठी माझ्याकडे. आज इंग्लिश मिडियमचे आर्ट स्कूल आहेत. चालेल, धन्यवाद सर. तसेच आपल्यासोबत दादा उभा राहा तू आणि तुला कुठला गाणं आवडतोय तो गाणं बोलून दाखव आम्हाला. मला गाणं आवडतं जय जय महाराष्ट्र. बोल. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तट्टानाया यमुनीचे पाणी महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेई दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढला त्या घामाने भिजला देश गौरवासाठी दिदला दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा.
आपण बघू शकता ज्या मुलांना दोन्ही डोले नाही, पूर्ण डोल्यामध्ये त्यांना बघता येत नाही, अशा मुलांना जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेशजी सांबरे याही घडवलेले आहे आणि पूर्ण आपण माहिती घेतली. हॉस्पिटल असेल, CBSE स्कूल असतील, मुलांची राहण्यासाठी सोय, उत्तम सोय, आणि अशी महाराष्ट्रामध्ये कुठे आपण सोय बघितली नाही. आपण मुलांची जी सोय सुविधा जी आहे त्यांच्याकडूनही आपण माहिती घेतली आणि महाराष्ट्रातून जी मुलं येतात त्यांचा इथं भविष्य घडवला जातो. जिजाऊ संघटनेचा जो कार्य आहे या कार्याला आपण सलाम करू शकतो आणि त्यांच्या आईच्या नावाने मतमंदी मुलांची निवासस्थानीची शाळा ही पूर्ण इथे आपण पाहू शकता किती मोठी शाळा आहे. ही पूर्ण इथे ज्या मुलांना बोलता येत नाही, ज्यांना डोळ्यांनी बघता येत नाही, अशा मुलांची जिथे सेवा केली जाते. आणि आत्ताच आपण त्या सरांशी बोललो का त्यांना दोन्ही डोळ्यात बघता येत नाही, पण ते आज ऑफिसर झालेले आहेत आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेशजी सांबरे यांच्या हातून असं चांगलं कार्य घडत आहे. आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू तर त्यांच्या हातातून असेच घडत राहावं चांगले कार्य. धन्यवाद.